अवकाशाच्या रिंगणात पृथ्वीचा चेंडू, माणसाचं पोर तिथं खेळ विटी दांडू, माणसाच्या पोराचा मेंदू फार भारी, का कसं असं कसं शंका ते विचारी, प्रश्नांच्या बियांना उत्तरांचे कोंब, पोर शिके आपोआप कशालाही बोल. नाही शिक्षा नाही परीक्षा नाही भीती ना कंटाळा, बोलते डोलते खेळते रडते, रमवून ठेवी मला हवी हवीशी रंगबिरंगी चाल झाली मला. माझी शाळा माझी शाळा माझी शाळा. हॅलो, याला काय झालं? मी हॅलो म्हणते तर बघायला तयार नाही माझ्याकडे. रागावलेला दिसतो. बरोबर आहे, रागावलेला आहे म्हणूनच रागावलेला दिसतोय. कुणावर रागवलाय? कुणावर काय, माझ्यावरच. नको रे रागाला आणूस त्याला. तो बिचारा एकटा राहतो खोली घेऊन. काही शेअर करावंसं वाटलं तर तू कुणाशी शेअर करेल? हे काय तुझं? आमच्या दोघांचं काही भावनिक भांडण झालेलं नाहीये, प्युअरली इंटलेक्च्युअल बौद्धिक भांडण झालेलं आहे. आणि तसं आज माझं भांडण प्रशांत सरांशी आणि तुझ्याशी सुद्धा होणार आहे. आणि मला वाईट वाटते की गिरिजा तयार झालेली नाहीये, नाहीतर ती नक्की माझ्या बाजूनी बोलली असती. भांडण? पण भांडण अहिंसक हवं. अहिंसक भांडण हा काय प्रकार आहे? भांडण कसं अहिंसक असेल? नाही, भांडण म्हणजे मानसिक हिंसाच की. सर मला एक सांगा, तुम्हाला जर एखाद्याचं म्हणणं पटलं नाही तर तुम्ही काय कराल? अरे पण त्याला भांडण कशाला म्हणायचं? वैचारिक मतभेद म्हणूया ना. आपले विचार दुसऱ्याला पटत नाहीत म्हणून आपल्याला त्याचा राग यायला लागला तर भांडण होणार. पण कधी कधी ना आपल्याला आपल्या मांडणीवर आपल्या विचारावर इतकं आंधळं प्रेम असतं ना की आपल्याला वाटायला लागतं की इतकी साधी आणि योग्य गोष्ट दुसऱ्याला कळत नाही म्हणजे काय, की तो ती पटवूनच घेत नाही आणि मग भांडण सुरू होतं. अरे कुठल्या भांडणाचं एवढं विश्लेषण चाललंय? याचं माझं भांडण झालं. सांगतोस का नफिसा? सूर्य पश्चिमेला ना वर. असं वाटतंय खरं. काय झालं सर, माझ्या आजीने तिच्या पंटवाला म्हणजे माझ्या भाच्याला बाजारातून खडी साखर आणायला सांगितलं. घरी आल्यावर तिने त्याला हिशोब मागितला. यांनी खडी साखरेबरोबर इतरही काही वस्तू आणल्या होत्या. आता हा चौथीतला मुलगा या गधड्याला पटापटा तोंडी हिशोब सांगता येईना. मग आजी रागवली आणि तिने बडबड सुरू केली. हे तुमचं अलीकडचं शिक्षण, साधी पावकी पाठ नाही, पाढे पाठ नाही, तुम्ही पर्वचा म्हणत नाही. आजी म्हणलं अगं आजच्या शिक्षणात मुलं विचार करायला शिकतात. तर आजी म्हणली पुरे, तुम्हाला साधे मनाचे श्लोक पाठ नाहीत, कुठल्याही आरत्या पाठ नाहीत, स्तोत्र पाठ नाही, मग विचार कशाचा कपाळ करता? एक ना दोन आजींनी मला आजच्या शिक्षणातले 100 प्रॉब्लेम्स दाखवून दिले. तिचं मुळात म्हणणं असं की पाठांतर नाही, त्यामुळे वर्गात शिकलेलं ज्ञान ऐन वेळेला उपयोगी पडत नाही. ती म्हणली सगळं कर्णाच्या ज्ञानासारखं होतं, ऐन वेळेला मंत्र आठवला नाही. आणि सर हळूहळू मला आजीचं सगळं म्हणणं पटायला लागलं. हो सर, माझ्या आजीला कितीतरी सुंदर सुंदर कविता पाठ येतात, स्तोत्र येतात, पण मला आणि माझ्या बहिणीला पाठ म्हणलं तसं काहीही येत नाही. अरे पण मग भांडणाचा मुद्दा कुठे आला? मी सांगतो सर. हा म्हणायला लागला की आजी म्हणते ते खरंय. मी म्हटलं असं कसं होईल? पाठांतरानं कदाचित शब्द उच्चार चांगले होतील, पण त्याने त्या कवितेचा त्या स्तोत्राचा अर्थ समजलाच असं होईल का? अर्थ समजणं हे जास्त महत्वाचं. तू असं म्हणालास की अर्थ न समजून घेता पाठ करणं हा मठ्ठपण आहे. पाठांतर म्हणजे काय? म्हणजे एखाद्या शब्दाचा किंवा उक्तीचा पुन्हा पुन्हा उच्चार करणं, रिपिटेशन, बरोबर? हा, आता ज्या उक्तीचा आपण पुन्हा पुन्हा उच्चार करतोय, रिपिटेशन करतोय, त्याला जर मध्येच का, कशासाठी असे प्रश्न विचारले तर त्या पाठांतराचा वेग निसटणार आणि त्या पाठांतराच्या कृतीवरचं लक्ष कमी होणार, बरोबर? हा, ह्या पाठांतरातनं ना काय निर्माण होतं माहितीये की मागचं काय ते ज्ञान छापलेलं तसंच्या तसं पुढे आणणारी एक छापील पिढी तयार होते. त्याऐवजी या नवीन पद्धतीमध्ये मूल शब्दाशब्दागणिक, का, कशासाठी,
असं का नको, तसं का नको असे प्रश्न विचारणार. आणि मग त्याच्यातून त्या मुलाला जे काही सापडेल, समजेल, उमजेल तेवढं तो घेणार आणि बाकीचं टाकून देणार. म्हणजे स्वतःच्या विवेकाला, बुद्धीला तो वाव देणार. मग काय होतं, या विचार मंथनातून जे ज्ञान निर्माण होईल तो त्या मुलाच्या स्वतःच्या ज्ञानाशी तो स्वतः पडताळून बघणार आणि मग एकतर स्वतःला शाबासकी तरी देणार, नाहीतर स्वतःच्या चुकांची दुरुस्ती तरी करायचा प्रयत्न करणार. पण तू मठ्ठ या शब्दावर रागवलास का? बरं ऐक, मी माझा तो बाल वर्गातला शिकवण्याचा अनुभव सांगितला होता, तो लक्षात आहे का? म्हणजे इन्स्पेक्शनला आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना असं वाटत होतं की मुलांना अक्षर ओळख करून द्यावी. माझं म्हणणं असं होतं की आपण मुलांचं त्यांच्या अनुभवावर आधारलेलं शब्द भांडार पहिल्यांदा वाढवूयात. ए तू उभा राहा. हा तू वाच आता. अरे बघतोयस काय, वाच ना, पुस्तक उघड. थांबू नकोस, वाच, वाचून दाखव मला. काय मी 3 महिने झाले शाळा सुरू होऊन मुलांना साधी बाराखडी वाचता येत नाही अजूनही. सर, बाराखडी नाही अजून शिकवली आम्ही, पण डायरेक्ट मेथडने मी मुलांचं वाचन घेते ना सर. हे बघा मॅडम, हा जो प्रयोग आहे ना, हा प्रयोग नुसता ऐकायला चांगला आहे, पण जर वर्षभरामध्ये मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण नाही झाला त्याला जबाबदार कोण असणार आहे? काय मला वाचता येतं. काय वाचून दाखवणार आहेस? झाड वाचता येतं मला. झाड वाचून दाखवणार आहेस म्हणजे? सर मी दाखवू? ठीक आहे, दाखव. सर, पहिल्यांदा मूल भोवतालच्या गोष्टींचं निरीक्षण करायला शिकेल. मग ती निरीक्षण केलेली गोष्ट त्याचं बोली भाषेतलं नाव त्याला समजेल, त्याचं आकलन त्याला होईल. मग सर शिक्षक त्याला शब्द किंवा त्या वस्तूचं लेखन दाखवेल, म्हणजे लेखी खूण दाखवेल सर. आता मुळात ती वस्तू मुलाला माहिती झालेली असल्यामुळे तो शब्द किंवा ती लेखी खूण मुलाच्या लक्षात राहील सर, आणि इथे त्याचं वाचन सुरू होईल. मग पुढची पायरी आहे लेखनाची. पण सर, मुळात शासनाने अभ्यासक्रम आखलाय कशासाठी? आणि आपल्या देशातल्या मुलांची संख्या लक्षात घेता पाठांतरामुळे शिक्षण जास्त वेगात होईल असं नाही वाटत तुम्हाला? मला आधी सांग, शिक्षणाचा उद्देश काय? हा काय प्रश्न आहे सर? तुम्हाला आठवतं मी माझ्या एका मित्राच्या मुलाचा अनुभव सांगितला होता. त्याला गिटार वाजवायला आवडायची, त्याला संगीताची आवड होती, संगीताची समज होती. पण त्या मित्राला काय वाटायचं माहिती आहे, त्या मुलाने विज्ञानाचा अभ्यास करावा आणि स्वतःसारखं डॉक्टर व्हावं. मग मी त्या मित्राशी बोललो, मुलाच्या शिक्षकांशी बोललो आणि त्यांना समजावून सांगितलं की मुलाला जर त्याच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करता आला तर त्याला इतर विषयांमध्ये देखील प्रावीण्य मिळू शकेल. त्या मित्रालाही ते पटलं. अभ्यास म्हणजे नुसतं रटणं किंवा अशी घोकमपट्टी राहता कामा नाही रे. कसं असतं, मुलाला स्वेच्छेनं अभ्यास करावा असं वाटला पाहिजे. आणि मुळात म्हणजे जे नवीन ज्ञान आत्मसात होईल त्यातनं त्याला आनंद मिळाला पाहिजे. म्हटलं ते ना, छडी लागे चमचम विद्या येई गम गम. तुम्ही मेंदूच्या नव्या संशोधनाविषयी वाचलं असेलच. काय म्हणतं तुमचं मेंदूचं नवं संशोधन? आमचं ते म्हणतं की माणूस दुःखी झाला असेल किंवा घाबरला असेल तर तो कार्यप्रवण होण्यासाठी ज्या स्रावाची किंवा ऊर्जेची गरज असते त्याचा मेंदूतला फ्लो अरुंद होतो किंवा बंद होतो, आणि मग त्याची जी काही कमाल शारीरिक किंवा मानसिक शक्ती असेल ती तो वापरू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याच्या तोंडचं पाणी पळालं किंवा तोंडातून शब्द फुटेना, वर्गात एखाद्या मुलाला प्रश्नाचं उत्तर द्यायला उभं केलं तर त्याचं जे होतं माहिती असलेली गोष्ट आठवत नाही. या उलट माणूस जर समाधानात असेल तर वरच्या मेंदूकडून खालच्या मेंदूकडे हा स्राव विनासायास वाहत राहतो आणि मनुष्य विनासायास कृती करू शकतो. आणि म्हणून आपण आपल्या मुलांना त्यांच्या गतीनं त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ज्ञानरचना करू द्यावी. अरे अमल, हे बघ, पाठांतर आणि स्वतंत्र विचार ह्या दोन मुळात अशा विरोधी क्रिया आहेत. वा, असं कसं म्हणता सर तुम्ही? असं जर म्हणलं तर आपल्या देशातले जुने सगळे शास्त्री पंडित आणि शिक्षण तज्ञ हे वेडे ठरतात. अरे सांग ना मग. मी असं म्हटलं नाही, मी असं नाही म्हटलं. अरे आपल्या संस्थेमध्ये विवेकानंद, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे यांचे फोटो काय उगाच लावले? त्यांनी अरे शिक्षण क्षेत्राचा किती मूलभूत आणि सर्जक विचार केला होता. त्यांचे काही विचार कालबाह्य झालेले नाहीयेत. पण काय होतं की काळाबरोबर पुढे जाताना
नवीन प्रवाह देखील सामावून घ्यावे लागतात, तरच खरा विकास साधला जातो. नाहीतर ते जुनं ते सोनं ह्याच्यामध्ये आपण अडकून बसतो आणि मग शास्त्रीय पद्धतीने विचारच करत नाही. सर अरे आज काय माहितीये ना, आपल्या समाजाला ना विचारशील नेतृत्वाची आणि जागरूक आणि कृतिशील नागरिकांची गरज आहे, नुसत्या अनुयायांची नाही. बरोबर आहे सर. त्या एडिसनची गोष्ट तूच सांगितली होतीस ना रे? बच्चू, अरे पण तू इथे वर करतोयस काय? मी एक यंत्र दुरुस्त केले आणि हा रेडिओ सुरू केला. सुरू केला? बघू. हे बघ. अरे खरंच की. बच्चू किती हुशार आहेस रे तू. सर म्हणायचे मठ्ठ आहेस. शाळेत उशिरा आलो ना म्हणायचे या एडिसन. एडिसन का? मी एकदा वर्गातल्या दिव्याचं बटन दुरुस्त केलं होतं ना, म्हणून त्यांनी मारलं. म्हणून मारलं? म्हणजे त्यांनी दिलेला वर्गपाठ न करता हा उद्योग केला म्हणून. अरे बच्चू, मी जर तुझा सर असतो ना तर तुला बक्षीस दिलं असतं, बक्षीस. मला एक सांग बच्चू, बटन कसं दुरुस्त करायचं, रेडिओ कसा दुरुस्त करायचा हे तुला कसं कळलं? मला कळतं. अरे मी त्या मुक्या जीवांचे दुःख कविता शिकवण्याचा अनुभव तुला सांगितला ना, म्हणजे दुःख या शब्दावरनं मुलांनी मला इतक्या प्रकारची दुःख सांगितली त्यांच्या अनुभवातली, त्यामुळे त्यांचा अनुभव समजून घेण्याची क्षमता वाढली. असं नाही का वाटत तुला? हा जरा म्हणजे कवितेचा सरळ शब्दार्थ न सांगता इतकी सगळी चर्चा केल्यानंतर नेमकं काय साधलं गेलं असं तुला वाटतं? अरे असं काय विचारतोस? मुलांची मानसिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी मला विचारू दे. साध्य म्हणजे काय? काय साध्य झालं एवढंच तर विचारतोय ना. हे बघ ऐक, त्या वर्गातल्या चर्चेमध्ये मुलांनी मानसिक पातळीवर स्वतःचा अनुभव आठवला आणि तो सगळ्यांना सांगितला. आता अशा प्रकारची भावना जेव्हा मुलांना दिसेल किंवा जाणवेल तेव्हा मुलं त्या अनुभवाकडे जास्त समजुतीने बघतील. म्हणजे कायमच मुलांच्या व्यक्तिमत्वाला एक सहिष्णुतेची किनार मिळाली असं नाही का वाटत तुला? हे बघ, त्या जॅकी नावाच्या मुलाने नाही का त्याला प्रत्यक्षपणे न सांगता कवितेच्या शिक्षणानंतर त्या उत्तम नावाच्या अपंग मुलाशी त्याची वागणूक बदलली. म्हणजे फक्त त्याच्या विचारात बदल झाला असं नाही तर त्याच्या कृतीतही बदल झाला. आणि अशा प्रकारचा बदल कायमस्वरूपी मुलांमध्ये होण्याची शक्यता मला दिसते. तू बघ विचार कर. काय रे? पण मला सांगा, मुके जीव म्हणजे कोण? कधी कधी मालकासमोर सुद्धा नोकर मुका होऊ शकतो. मालकाचं काय चूक आहे तो नोकर सांगू नाही शकत मालकाला. बाई राजा जेव्हा दुष्ट असतो तेव्हा प्रजेला काही बोलता येत नाही. बाई शेतकरी तर कधी कधी आत्महत्याच करतात. जास्त पॉवरफुल असतात ना त्या गरिबांना बोलूच देत नाही. म्हणजे तुम्हीच बघा, या लोकांना आपल्यासारखी भाषा येते, त्यांना बोलता येतं आणि तरीही त्यांना बोलता येत नाही. मग अशा लोकांनाच कवी मुके जीव असं म्हणतात. एक प्रकारे लहान मुलांना मोठी माणसं हे छप्परच देत असतात, म्हणजे संरक्षण देत असतात. म्हणजे आपल्या सगळ्यांना संरक्षणाची गरज असते, हो की नाही? तुम्ही असं कोणाला संरक्षण दिलेत का रे? किंवा तुम्हाला अशी संरक्षणाची गरज कधी वाटली आहे का? कवी असं म्हणतायत की ज्यांना असं संरक्षण नाहीये त्यांना आपण संरक्षण दिलं पाहिजे. किती छान आहे की नाही ही कविता? सर, तुम्ही बोलायला लागलात ना की मला तुमचं म्हणणं पटायलाच लागतं. पण काय, आज मी सैतानाचंच वकीलपत्र घ्यायचं ठरवलं. त्याचं काय अंमल ह्या जुन्या पद्धतीमध्ये, म्हणजे वर्तनवादी पद्धती ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये शिक्षक कृतिशील पण विद्यार्थी कृतिशून्य. म्हणजे शिक्षक चांगले पण असायचे रे, की आदर्श गुरु या संज्ञेला पात्र असणारे. पण मुळात शिक्षण कशासाठी या मागचा दृष्टिकोनच तेव्हा वेगळा होता रे. म्हणजे मागची संस्कृती न बदलता आहे तशी पुढच्या पिढीमध्ये नेणे यासाठी शिक्षण. आता हे सगळं बदललं. आता शिक्षण कशासाठी?
मानवांमधला संघर्ष कमी करणे, त्यातलं शोषण कमी करणे, ज्या निसर्गामध्ये आपण राहतो त्या निसर्गाचा ऱ्हास होऊ न देता त्याच्यावर प्रेम करत मानवांमध्ये सुखासमाधानाने नांदणे, यासाठी शिक्षण. नव्या नव्या सहज जीवनोपयोगी पद्धतींचा शोध घेणे, त्यासाठी नव्या मार्गांचा नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आणि त्यातून एक प्रकारचं परिवर्तन साधणे हे गृहीतच धरलेलं आहे. म्हणजे यासाठी ही रचनावादी शिक्षण पद्धतीच हवी, कारण त्याच्यामध्ये शिक्षकही कृतिशील आणि विद्यार्थीही कृतिशील. हे प्रत्येकाने स्वतंत्रपणे ज्ञानमार्गी व्हायचं म्हणजे सोयीर व्हायचं असं नाही, तर त्या स्वायत्ततेतून स्वावलंबी आणि सहकारी व्हायचं असं आहे. बरोबर आहे. तुम्ही मला निरुत्तरही करताय, कबूल आहे सर. पण हा कैलास प्रत्येक गोष्टीच्या टोकालाच जातो. का? मीच का? म्हणजे तुला उत्तम शिक्षक वाटते ती गिरिजाताई सुद्धा स्वच्छतागृहांच्या बाबतीत अगदी टोकालाच गेली होती का? मी तर मानलं तिला. म्हणजे स्वतः खराटा हातात घेऊन स्वच्छतागृह साफ करून अख्ख्या शाळेला, शिक्षक आणि मुली सगळ्यांना तिनं उदाहरणच घालून दिलं. आणि शिवाय या अनुभवाचा वापर अभ्यासक्रमातले अनेक विषय शिकवायला केला. हे किती महत्वाचं आहे. काय शिंदेबाई, तुमचे तिकडे टॉयलेट स्वच्छ होत आहे, तेवढ्या तिकडे किती स्वच्छता झाली बघा. तुम्हाला वाटलं आपण सगळं गुपचूप करू आणि आदर्श शिक्षक बनवू, पण ते तेवढं सोपं नाही. आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही सगळ्यात आधी टॉयलेट्स साफ केले असते. तुम्ही काय म्हणतात शिंदेबाई? अहो, कुठल्याही निमित्ताने का होईना शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मिळून शाळा स्वच्छ केली, चांगलीच गोष्ट झाली की. पण बरोबरच आहे नाही. आपला परिसर, आपलं वातावरण छान, सुंदर, स्वच्छ, निर्मळ असेल तर आपली कार्यक्षमता देखील किती वाढते नाही. नफिसादी, कैलासनी त्याचा परवाचा अनुभव सांगितला की नाही तुला? नाही. काय रे? याच्या सांगण्यावरून 2 मुलं, 6वीतली 2 मुलं त्यांच्या घरी न सांगता त्या दोघांपैकी एकाच्या बहिणीच्या जन्माचा दाखला आणायला गावी गेली. न सांगता. इथे यांच्या आया बिचाऱ्या रडतायत. नाही, तू काही म्हण कैलास. हे असं नकळत्या वयामध्ये मुलांना स्वतंत्र विचार करायला लावणं म्हणजे त्यांना धोक्यात घालण्यासारखं नाही का सर? अरे तू काय कसं म्हणतोस? धोका म्हणशील तर त्याला घाबरायचं कशाला? कारण मुलांना आव्हानं मिळायलाच हवीत, त्याशिवाय ते स्वतंत्र विचार करायला कसे शिकतील? आता धोका पत्करताना सारासार विचार कसा करायचा हे मुलांना शिकवणं आपलं काम आहे. पण तुमच्या या अनुभवाविषयी ऐकण्याची मला उत्सुकता आहे. सर, नागरिक शास्त्रात जन्माच्या दाखल्याचं येतं का? हो येतं. का रे? कारण की माझ्या बहिणीला शाळेत टाकायचं ना. मला सांग, तिचा जन्म कुठे झाला? म्हणजे कुठल्या हॉस्पिटलमध्ये झाला तिचा जन्म? तिचा जन्म ना राजेवाडीत झाला. बरं का? पंचायतीत तो सहज मिळतो. पण तिचा जन्म पंचायतीत नाही आला. हे बघ, म्हणजे तिकडे राजेवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तिचा जन्म झाला असणार आहे ना. मग त्यांनी तसं पंचायतीला कळवणं असणार आहे. का? कारण जन्माचा दाखला हा आपल्या नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा आहे. पण का सर? जो या देशात जन्माला येतो तो जन्माने या देशाचा नागरिक. मग त्याला आपल्या नागरिकत्वाचे सगळे फायदे मिळतात. आलं लक्षात? हो सर. मला सांगू नकोस, उद्या शनिवार, उद्या आपण शाळेत जाऊ ना सकाळी. तेव्हा तसाच मी येणार राजेवाडीला जातो. मला माहिती आहे डेपोतून बस सुटते राजेवाडीची. एकटा काय करणार? मोठ्या माणसांची कामं एकट्यानंच करावं लागतात. मी येतो की तुझ्या बरोबर? नको, सर्व मावशीला कळलं तर उभी आडवी हाणेल. तिला पण सांगते. मग अरे पण पैसे लागतात की. तू नको काळजी करू. सुट्टीत मामाने दिलेले पैसे मी माझ्याकडे बँकेत साठवले आणि आई घरात पैसे कुठे ठेवते तेही मला माहिती. आईच्या पैशाला हात लावू नको काय. तुझ्या गडू बँकेत आण तर आपल्याला चोर म्हणतील. जन्माचा दाखला कुठे भेटतो? तुम्ही पोरं चालायत का कोणी पुरुष माणूस आलाय घरचं? मीच साहेब घरचा पुरुष माणूस. काय? हो, म्हणजे मला वडील नाहीत. आई धुणं भांड्याचं काम करते. धाकटी बहीण आहे ना, तिला शाळेत टाकायचंय म्हणून जन्माचा दाखला पाहिजे. मला सांगा, राजेवाडी किती दूर आहे? असं फार लांब नाहीये, पण बसने जावं लागतंय. मग मला खात्री आहे मुलं राजेवाडीलाच गेली असतात जन्माचा दाखला आणण्यासाठी. अन्न नाही, पाणी नाही, कुठे गेली असते लोक? मुलं खूप हुशार आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही बघतो ना काय तर. ठीक आहे, चल. नफिसादी, या अनुभवाचा विचार करताना ना मला तुझी मुक्या जीवांचं दुःख ही कविता सारखी आठवत होती बरं का. म्हणजे ती कविता शिकताना मुलांनी आपोआपच मूल्य शिक्षणही घेतलं असं तुला नाही वाटत का? वाटतच ना. मला वाटतं तुम्ही हा प्रसंग चांगला हाताळला. कारण वर्गात बसून पुस्तकं वाचून हा अनुभव येणंच शक्य नाही. शिवाय अशा क्षेत्रभेटी हा त्यांच्या अनुभवाचा देखील एक भाग बनू शकतो.
आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाबद्दल तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे हं? की बुवा चला आता अर्धा तास आपण मनोरंजनाचा कार्यक्रम करूया, असा काही अर्धा तास मूल्याधिष्ठित जगू असं होणार नाही. मूल्याधिष्ठित जगणं हा आपल्या जगण्याचा प्राणवायू असला पाहिजे. शिवाय अशी नवी नवी आव्हानं स्वीकारून जर मुलं स्वतःची ज्ञानरचना करू लागले ना तर ते एकमेकांचा भावनिक आधार देखील बनू शकतात. हो. आणि हे बघ, जर तुला माझं म्हणणं पटत नसेल अमल, हा, तर यानंतर अशी कुठलीही घटना घडली तर मी तुला तुझ्या बाईकवरून मला स्वतः घेऊन चल असं म्हणण्याची तसदी देणार नाही रे बाबा. बरोबर आहे सर, कारण आता हा माझी बाईक आपण चालवायला शिकलाय, त्यामुळे आता याला डबल सीट घ्यायची गरज नाही. हा उठेल आणि माझी बाईक आपण चालवायला लागेल. चला म्हणजे भांडण मिटलं. ऑफकोर्स. चला आता कामाला सुरुवात करू. म्हणजे इतका वेळ चालत आहे का गप्पा चालत आहे का? तसं नाही, पण म्हणजे हीच तर नवीन शिक्षण पद्धती आहे. काम हे काम वाटलंच नाही पाहिजे. म्हणजे अमल, तुझ्या सगळ्या शंका ह्या ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीने मिटल्या. ओके.